मराठी माणूस देशात असू दे की परदेशात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरूच शकत नाही। स्वराज्य स्थापन करून गरीब जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या श्रीमंत छत्रपतींची शिवाजी महाराज जयंती परदेशातही आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान जपणाऱ्या नाशिककरांनी श्रीलंकेच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती उत्साहात साजरी करत महाराष्ट्राच्या भूमीतील राजाची कीर्ती जगाला दाखवून दिली। श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव साजरा करण्यात आला। सातपूर येथे गेल्या 9 वर्षांपासून एक गाव एक महोत्सव हा उपक्रम राबवण्यात येतो। या महोत्सवाचे आजीवन सदस्य असलेले माजी नगरसेवक सलीम मामा शेख व संजय जाधव हे आपल्या मित्र परिवारासह श्रीलंकेत पर्यटनासाठी गेले होते। आपण शिवजन्मोत्सवासाठी उपस्थित राहणार नसल्यामुळे त्यांनी श्रीलंकेतच छत्रपतींची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला। श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे त्यांनी छत्रपतींची प्रतिमा उपलब्ध करून घेत गुरुवारी दी 19 शिवजयंती साजरी केली। यावेळी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देण्यात आल्या। हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक श्रीलंकन नागरिकांसह परदेशी पर्यटकही उपस्थित होते। यावेळी अनेकांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिकची माहिती जाणून घेतली। या उपक्रमात माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, पत्रकार वसंत आव्हाड, मनोज घोणे, नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष आहेर, उद्योजक राहुल जाजू, गणेश पवार, तामिळनाडूचे उद्योगपती श्रीती उमा वल्लीपण यांच्यासह अन्य देश विदेशातील पर्यटक सहभागी झाले होते। शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय।